हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डेक ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 ॲलिस इन वंडरलँडचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. राईट T if the sentence is true and F is the sentence is false in the box given against each sentence. खाली जे सेंटेन्सेस दिलेत त्याच्यासमोर आपल्याला एक बॉक्स दिला आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला जर सेंटेन्स बरोबर असेल तर तिथं ट्रूच्या ऐवजी तिथं टी लिहायचं आहे, आणि जर सेंटेन्स चुकीचं असेल तर तिथे फॉल्सच्या ऐवजी आपल्याला तिथे काय लिहायचं आहे, एफ लिहायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. ए. ॲलिस वॉज सिटिंग विथ हर सिस्टर रीडिंग अ मॅगझिन. तर हे सेंटेन्स काय आहे, फॉल्स. बी. द रॅबिट वॉज वेअरिंग अ ब्ल्यू वेस्ट कोट. तर हे सेंटेन्स काय आहे, ट्रू. सी. द लॅम्प वेअर हँग ऑन द वॉल. तर हे काय आहे, फॉल्स, कारण लॅम्प कुठे हँग होते, तर रूफला. नेक्स्ट डी. ॲलिस सॉ द मोस्ट ब्युटिफुल गार्डन. येस, हे सेंटेन्स बरोबर आहे, त्यामुळे इथे टी येणार. ई. द डोअर दॅट वॉज 10 inches हाय लीड इनटू अ गार्डन. तर फॉल्स, ते किती होतं, तर 15 inches होतं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स गिवन इन द बॉक्स. खाली बॉक्स दिला, त्या बॉक्समधले वर्ड वापरून आपल्याला खालचे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते फिल करायचे. चला तर मग एने सुरुवात करूया. द लिटिल डोअर वॉज डॅश इंचेस टॉल. तर ते किती होतं, तर 15 inches. बी. द टॉकिंग रॅबिट वॉज वेअरिंग अ डॅश, तर वेस्ट कोट. सी. द की वॉज प्लेस ऑन द डॅश टेबल. 3-leg टेबल, 3 पायाच्या टेबलवरती की ठेवली होती. डी. ॲलिस सॉ द लवलीस्ट गार्डन विथ अ डॅश फाउंटेन. तर फाउंटेन कसा होता, बिग. ई. ॲलिस बिकेम डॅश इंचेस टॉल आफ्टर ड्रिंकिंग द पोशन. तर किती इंचेसची झाली ती ते पोशन पिल्यानंतर, तर 10 inches. चला तर मग क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ए. व्हॉट स्ट्रेंज थिंग्स डीड ॲलिस सी सडनली दॅट मेड हर क्युरियस. तर आन्सर आहे, ॲलिस सडनली सॉ अ रॅबिट रन बाय. ॲलिसला काय दिसलं की एक आहे ना रॅबिट पळत होता. सीइंग दिस रॅबिट मेड हर क्युरियस ॲज द रॅबिट वॉज वेअरिंग क्लोज. आणि तिला क्युरियस का वाटलं, का तर त्या रॅबिटने काय घातले होते, कपडे घातले होते, क्लोथ्स घातले होते. अँड टॉकिंग टू हिमसेल्फ, आणि तो स्वतःसंगे बोलत होता. चला तर क्वेश्चन नंबर बीकडे वळूया. वाय डीड ॲलिस स्टार्ट फॉलोइंग द व्हाईट रॅबिट. ॲलिसने त्या व्हाईट रॅबिटचा त्याच्या मागे मागे का तिने चालायचं सुरुवात केली. आन्सर आहे, द रॅबिट ॲलिस सॉ वॉज व्हेरी स्ट्रेंज ॲज ही कुड टॉक, वोर अ ब्ल्यू वेस्ट कोट अँड कॅरीड अ वॉच. जे ॲलिसने पाहिलं की तो जो रॅबिट होता तो तिला कसा वाटला, स्ट्रेंज वाटला, म्हणजे एक वेगळा वाटला, की तो बोलत होता, त्याने ब्ल्यू वेस्ट कोट घातला होता, आणि तो एक वॉचसुद्धा कॅरी करत होता, म्हणजे त्याच्यासोबत एक घड्याळसुद्धा होतं. These things made Alice curious and she started following the rabbit. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला एक आश्चर्याच्या वाटल्या, क्युरियोसिटी वाटली तिला, आणि तिने त्या रॅबिटचा पिछा करायला सुरुवात केला. सी. वाय वॉज ॲलिस इंटरेस्टेड इन ओपनिंग द डोअर. तर आन्सर आहे, ॲलिस वॉज इंटरेस्टेड टू ओपनिंग द डोअर ॲज शी वॉन्टेड टू सी व्हॉट वॉज बिहाइंड द डोअर. तिला इंटरेस्ट होता की ते डोअर ओपन करायचा, का तर तिला त्या दरवाजांच्या मागे काय आहे हे पाहायचं होतं. शी ऑल्सो वॉन्टेड टू फाइंड अ वे टू गेट आउट ऑफ इट. आणि तिला अजून हेही पाहिजे होतं की तिला त्या ह्याच्यातून बाहेर पडायचं होतं, त्याचा रस्ता ती शोधत होती. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन डी. व्हॉट मॅजिकल थिंग्स हॅपन टू ॲलिस. ॲलिस बरोबर कुठली आहे ना मॅजिकल थिंग्स घडली. आन्सर आहे, द मॅजिकल थिंग्स दॅट हॅपन टू ॲलिस वॉज दॅट शी बिकेम
10 inches tall. आणि ती काय घडली तर ती 10 इंचाची झाली. ई राईट अ फ्यू क्वालिटीज ऑफ ॲलिस. ॲलिसच्या काही क्वालिटीज सांगा. तर आन्सर आहे ॲलिस वॉज क्युरियस, ब्रेव्ह, इंटेलिजंट अँड डेअरिंग. ती कशी होती? क्युरियस होती, ब्रेव्ह होती, इंटेलिजंट होती आणि डेअरिंग होती. शी वॉन्टेड टू नो मोर अबाउट थिंग्स अँड केप्ट एक्सप्लोरिंग. आणि तिला आहे ना नेहमी नवीन काहीतरी वस्तू आहे ना पाहायच्या असायची, तिला एक्साइटमेंट असायची आणि ती काहीतरी शोधायच्या ह्याच्यात असायची, एक्सप्लोरिंग. क्वेश्चन नंबर 4. रिराईट द सेंटेन्स बाय रिप्लेसिंग द अंडरलाईन वर्ड्स विथ अनादर वर्ड फ्रॉम द गिवन बॉक्स. खाली जे बॉक्स दिले त्यातले ना आपल्याला खाली सेंटेन्सेस दिलेत त्याच्यातले जे अंडरलाईन वर्ड आहेत तिथे ते रिप्लेस करायचे. चला तर मग एने सुरुवात करूया. ही टूक अ बिग वॉच फ्रॉम हिज वेस्टकोट पॉकेट. म्हणजे त्याचा इथे काय अंडरलाईन आलं तर बिग. बिगच्या ठिकाणी आता जो वरती बॉक्स दिला त्याच्यातला कुठला वर्ड येईल तर ह्यूज. म्हणजे हे एक सिनॉनियम टाईप झालं. तर आन्सर आहे ही टूक अ ह्यूज वॉच फ्रॉम हिज वेस्टकोट पॉकेट. बी दिस कोट इज व्हेरी डिफरंट टू द वन दॅट आय सिलेक्टेड फॉर यू. तर इथे काय आलं व्हेरी डिफरंट. व्हेरी डिफरंटला काय आलं सिनॉनिम तर डिसिमिलर. तर दिस कोट इज व्हेरी डिसिमिलर टू द वन दॅट आय सिलेक्टेड फॉर यू. सी कडे वळूया. प्लीज डोंट बी सॅड, वी विल गो टू द कॉन्कर्ड फॉर शुअर. तर आन्सर येईल प्लीज डोंट बी अनहॅपी, वी विल गो टू द कॉन्कर्ड फॉर शुअर. डी सडनली ॲलिस सॉ अ टायनी डोर. आता सडनलीला येणार सिनॉनिम काय येणार अनएक्सपेक्टेडली. तर अनएक्सपेक्टेडली ॲलिस सॉ अ टायनी डोर. ई लेट अस वंडर इन द फॉरेस्ट फॉर अ व्हाईल. आता वंडरला काय येणार तर स्ट्रोल. लेट अ स्ट्रोल इन द फॉरेस्ट फॉर अ व्हाईल. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.